नमस्कार. स्टडी ऑफ MPSC इन होम यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जे केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा घेतली जाणार आहे त्या स्पर्धा परीक्षेचा आपण सिलेबस पाहणार आहोत. तर चला बघूया सिलेबस. सुरुवातीला इथं प्रत्येक जिल्ह्यावाईज जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर याचा सिलेबस आपण बघूया. बघा, परीक्षा योजना खालीलप्रमाणे असणार आहेत. परीक्षेचे टप्पे: एक लेखी परीक्षा असणार आहेत आणि परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहेत आणि प्रश्नपत्रिका 1 असणार आहेत आणि एकूण गुण आपल्याला त्यासाठी 200 असणार आहेत. तर अभ्यासक्रम बघूया. अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहेत. बघा, घटक आणि उपघटक, प्रश्न संख्या आणि गुण दिलेले आहेत. आणि बुद्धिमत्ता व अभियोग्यता, यामध्ये अभियोग्यता तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व इत्यादी. बुद्धिमत्ता आकलन, वर्गीकरण, सहसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कुटप्रश्न, सांकेतिक भाषा आणि लयबद्ध मांडणी हे आपल्याला असणार आहेत. 100 प्रश्न असणार आहे याच्याने आपल्याला त्यासाठी 100 गुणसुद्धा असणार आहे. म्हणजेच आपल्याला इथं गणित आणि बुद्धिमत्ता पाहावे लागणार आणि गणित आणि बुद्धिमत्ता यासाठी आपल्याला 100 प्रश्न आणि त्यासाठी 100 गुण आपल्याला असणार आहे. त्यानंतर बघूया आपण इथे आपल्याला बुद्धिमत्ता आणि गणित या संदर्भात 100 प्रश्न आणि 100 गुण बघितलेले आहे. त्यानंतर दुसरा पेपर आपला म्हणजे दुसरा भाग असणार आहे 100 मार्काचा. त्यामध्ये बघा, शालेय शिक्षणातील नियम, अधिनियमन व शैक्षणिक विचार प्रवाह. तर यामध्ये घटक दिलेले आहेत. भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी, संबंधित सर्व कायदे, योजना व अध्यावत शासन निर्णय हे 10 मार्क आणि 10 गुण असणार आहे यासाठी. त्यानंतर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था, संघटन व त्यांचे कार्य यासाठी सुद्धा 10 प्रश्न आणि 10 गुण असणार आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि वापर प्रात्यक्षिक यासाठी 15 प्रश्न आणि 15 गुण असणार आहेत. अभ्यासक्रम मूल्यमापन व अध्ययन पद्धती यासाठी 15 प्रश्न आणि 15 गुण असणार आहेत. माहितीचे विश्लेषण मूल्यमापन यासाठी 20 गुण आणि 20 प्रश्न असणार आहेत. आणि विषयनिहाय आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान, विशेष करून इंग्रजी विषय ज्ञान यासाठी 15 मार्क 15 गुण असणार आहेत. आणि संप्रेषण कौशल्य, समाज संपर्क साधने यासाठी सुद्धा आपल्याला 15 गुण आणि 15 प्रश्न असणार आहेत. तर असं टोटल आपल्याला 200 प्रश्न 200 गुणासाठी, म्हणजे प्रत्येक गुणासाठी 1 प्रश्न आपल्याला विचारणार आहे. सिलेबस स्पष्ट दिलेला आहे. त्यानुसार आपल्याला शॉर्ट शूट मोजकंच अभ्यास करायचा आहे. आता बघा, आपल्याला अनुक्रमांक 2 मधील उपघटकाचे स्वरूप दिलेले आहेत. उपघटक 1 बघा, भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी, बालकाशी संबंधित सर्व कायदे, योजना व अध्यावत शासन निर्णय यासाठी आपल्याला 10 मार्क होते आणि 10 गुण होते. आणि त्यामध्ये आता बघा कोणकोणते घटक दिलेले आहेत 10 मार्कसाठी आपल्याला. तर 10 मार्कासाठी आपल्याला बघा, भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदीची म्हणजे कलमाची माहिती, अद्यावत दुरुस्ती असं. आणि त्यानंतर बालकाचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 संबंधित अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली 2011 अद्यावत दुरुस्तीचं विश्लेषण, बलस्थानी आणि अडचणी. त्यानंतर बालहक्क संरक्षण कायदा 2005, बाल संरक्षण आणि सुरक्षा, भय आणि चिंता. आणि विद्यार्थी लाभाच्या विविध योजना, केंद्र व राज्य शासन व शिष्यवृत्ती. आणि विशेष गरजा असणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना. हे सर्व म्हणजे आपल्याला अ, ब, क, ड, इ म्हणजे असे एकूण 1, 2, 3, 4 आणि 5 घटक दिलेले आहेत. तर आता बघा, इथे अभ्यास करताना आपल्याला हे लक्षात ठेवायला लागेल की प्रत्येक घटकाला 2च मार्क दिलेले आहेत. म्हणजे एकदम आपल्याला डिटेलसुद्धा अभ्यास करायचा नाही आहे. तर या संदर्भात आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागेल. कारण बालकाचा हक्क संरक्षण कायदा 2005 यासाठी सुद्धा 2च मार्क आहे. 2 प्रश्न विचारले जाईल 2 गुणासाठी. विद्यार्थी लाभाची विविध योजना यासाठी 2च मार्क आणि 2 प्रश्न विचारले जाईल. आणि विशेष गरजा असणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना यासाठी सुद्धा 2च मार्क आणि 2च प्रश्न विचारल्या जाईल. तसंच बालकाचा मोफत सक्ती शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 यावर सुद्धा 2च प्रश्न विचारले जाईल. तसं आणि 2 मार्क असेल. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी यावर सुद्धा 2 मार्क विचारल्या जाईल. म्हणजेच कुठल्याही पुस्तकातून अभ्यास करताना याविषयी आपण थोडक्यात आणि शॉर्ट माहिती घेतलेली पाहिजे. कारण 2च प्रश्न आहे आणि 2च मार्क आहे, म्हणजे टोटल 10 मार्क आहे या घटकावर आणि 10 गुण आहे. इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर उपघटक 2 बघा, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था, संघटन व त्यांचे कार्य. आता इथे बऱ्याच संघटना दिलेल्या आहेत. यावर सुद्धा त्यांनी म्हणजेच इथे बघा संघटना दिलेल्या आहेत. युनिसेफ, NCERT, न्यूपा, NCT, CCRT, TIS, TIFR, होमी बाबा सेंटर्स ऑफ सायन्स एज्युकेशन, RTE, EFLU, MPSP, SCRT, MIPA, SISI आणि डाएट आणि राज्य अखिल भाषा इत्यादी संस्था दिलेल्या आहेत. आणि इथं पण तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, या सर्व संस्थांवर फक्त आणि फक्त 10 मार्क आणि 10 गुणच असणार आहे. त्यामुळे संस्थाचं म्हणजे एकदम डिटेल्स अभ्यास करण्यापेक्षा शॉर्ट या प्रत्येक संस्थाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर उपघटक 3 दिलेला आहे, माहिती तंत्रज्ञानाचा वापर व प्रात्यक्षिक. यामध्ये सुद्धा आपल्याला 15 मार्क आणि 15 प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि त्यामध्ये बघा घटक दिलेले आहेत. इंटरनेटचा प्रभावी वापर, शाळा स्तरावर विविध माहिती भरणे, शासनाच्या उपलब्ध पोर्टलवरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान, सरळ पोर्ट आणि UDAS प्लस दिलेला आहे. संगणक वापराविषयीचे ज्ञान आणि माहितीचे विश्लेषण. त्यानंतर शाळा स्तरावर अंदाजपत्रक व हिशोब. म्हणजे असे आपल्याला 1, 2, 3, 4, 5 आणि 6 घटक दिलेले आहेत. तर यावर सुद्धा आपल्याला 15 प्रश्न विचारणार आहे आणि 15 मार्क्ससाठी. त्यानंतर बघा उपघटक 4 दिलेला आहे, अभ्यासक्रम मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पद्धती. यामध्ये सुद्धा आपल्याला पूर्वप्राथमिक ते 12वीपर्यंतचा अभ्यासक्रम, अध्ययन निष्पत्ती, निवका आहेत. सातत्यापूर्वी सर्वेश मूल्यमापन, पूरक मार्गदर्शन, प्रश्ननिर्मिती, स्वाध्याय कौशल्य. त्यामध्ये असर, नास आणि पिसा. त्यानंतर प्रगत अध्ययन अध्यापन शास्त्र आणि निकालासंबंधीची कामे.
हे दिलेलं आहे. तर यावरसुद्धा आपल्याला 15 मार्क असणार आहे आणि 15 गुण असणार आहे. यावरसुद्धा आपल्याला 15 मार्कांचे 15 प्रश्न विचारले जाणार आणि प्रश्नसुद्धा 15 आणि 15 गुण असणार आहे. त्यानंतर बघा उपघटक 5 माहितीचे विश्लेषण आणि मूल्यमापन. माहितीचे विश्लेषण आणि मूल्यमापन यामध्ये प्राप्त माहितीचे विश्लेषण करणे, शासनाच्या विविध योजना पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे, त्यानंतर असर न्यास आणि PSM चाचण्या, शाळेचे निकाल व माहितीचे विश्लेषण करता येणे, संप्रेषण कौशल्य, समाज संपर्काशी विविध साधने यावरसुद्धा आपल्याला 20 प्रश्न असतील आणि त्या 20 मार्कासाठी यावर आपल्याला 20 प्रश्न विचारल्या जाईल. त्यानंतर बघा 6वा घटक दिलेला आहे आपल्याला विषयीय आशय ज्ञान, सामान्य ज्ञान, इंग्रजी विषयाचे आशय ज्ञान. यामध्ये मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास, माध्यम स्तरावर विषयाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. चालू घडामोडी, विशेषतः शैक्षणिक बाबी आणि क्रीडाविषयक घडामोडी. तर 6वा जो घटक आहे यावरसुद्धा आपल्याला 15 मार्क आणि 15 गुणासाठी ते विचारले जाणार आहे. त्यामुळे अभ्यास करताना आपण किती प्रश्न आणि किती गुण आहे यानुसार अभ्यास करावा, जेणेकरून आपल्याला नेमका आणि मोजका अभ्यास करता येईल आणि विशिष्ट घटकाला आपल्याला वेटेज देता येईल आणि त्यानुसार आपल्याला अभ्यास करता येईल. अशा प्रकारे ही केंद्रप्रमुख भरती परीक्षेचा हा अभ्यासक्रम होता आणि अभ्यासक्रम आपल्याला अतिशय सुटसुटीत दिलेला आहे आणि त्यानुसारच प्रश्न IBPS विचारणार आहे. तर अशा प्रकारे हा अभ्यासक्रम होता. थँक्स फॉर वॉचिंग.